Now see students, the next part of scalar triple product means application of scalar triple product. Now we will apply the scalar triple product to find the volume of parallelogram. म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कुठे लागणार आहे किंवा काय काढायला आपण उपयोगाला आणणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड काढण्यासाठी आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा वापर करणार. व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. आता पॅरॅलेलोपिपेड म्हणजे असे ना, समजा हा पॅरॅलेलोग्राम असेल, दिस इज अ पॅरॅलेलोपिपेड, थ्री डायमेन्शन जो फिगर असेल त्याला पॅरॅलेलोपिपेड म्हणतो आपण. हा जो वेक्टर समजा हा ई बार आणि सी बार असेल आणि हा ए बार असेल आणि हा बी बार किंवा सी बार असेल, तर पुस्तकात नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. हा समजा ए बी असेल, यामध्ये व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड मीन्स बेस इंटू हाईट असा आहे. तर आपल्याला या नवीन जो भाग रीड झालेला आहे, 25% आपला पोर्शन कमी झालेला आहे, त्यामध्ये त्याचं प्रूफ नाही आहे तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड प्रूफ आपल्याला त्या नवीन याच्यामध्ये नाही आहे, तो डिलीट झालेला आहे. तर आपण फक्त फॉर्म्युला बघणार आहे. नाव द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड. आता व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड मध्ये कुठे काय काय असणार आहे? देर आर 3 वेक्टर्स ए बार, बी बार अँड सी बार. हे जे आहे ते काय, दीज आर द एजेस ऑफ पॅरॅलेलोपिपेड. हियर ए बार, B bar and C bar, these are the co-terminus edges. Co-terminus म्हणजे एका बिंदूपासून निघालेले, एका पॉइंट पासून जेव्हा वेक्टर्स 3 वेक्टर्स निघतील तेव्हा 3 किंवा 4 असतील, त्याला को-टर्मिनस म्हणतात, एका पॉइंट मधून निघालेले. तर इथे दिसतं आपल्याला पॉइंट, या पॉइंट मधून ए बार, बी बार आणि सी बार, these are the 3 sides of a parallelepiped. Now here if A bar, B bar and C bar, these are the 3 co-terminus edges, these are the edges of parallelepiped, then the volume of parallelepiped is given by this scalar triple product. म्हणजे आपण जे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जी क्वांटिटी काढतो, आपण जे व्हॅल्यू काढतो, इट इज द व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड. हे असेही दाखवू शकतो आपण, किंवा डॉट आणि क्रॉस मध्ये सुद्धा लिहू शकतो. थोडक्यात त्याचा आन्सर जे काढतो ना, तो आपण डिटरमिनंट सॉल्व करायचा, आणि डिटरमिनंट सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येईल तो काय असेल, त्याचा व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड असेल, क्यूबिक युनिट म्हणून आन्सर द्यायचा. समजलं? इट इज सिम्पल. स्केलर ट्रिपल जे आपण काढतो आपण, इट इज द व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड. आता आपण व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन बघूया. आता व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन मध्ये सुद्धा टेट्राहेड्रॉन म्हणजे ट्रायंगल, याचंही 3 डायमेन्शन फिगर असं असेल, प्रिझम तुम्हाला आठवत असेल. तर त्याप्रमाणे इथे पण तसंच आहे. ए बार, बी बार अँड सी बार, दीज आर 3 वेक्टर्स. इथे सुद्धा हा ए बार, बी बार, सी बार असे 3 वेक्टर्स निघालेले असतील ह्यामधून, एका पॉइंट मधून. सो दीज आर ऑल्सो द को-टर्मिनस एजेस. हियर ऑल्सो ए बार, बी बार, सी बार, these are the co-terminus edges किंवा concurrent edges असेही म्हणतात. These are 3 vectors, co-terminus edges, A bar, B bar, C bar. Then volume of tetrahedron is given by the formula 1/6 in the box A bar, B bar and C bar. इट सिंपल. व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड काढले आपण, त्याला जर आपण फक्त काय करणार, आपण 1/6 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन मिळतो. याचे प्रूफ नाहीये, फक्त आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा, व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. हे सुद्धा हा जो आहे तो डिटरमिनंट सॉल्व जे करतो आपण, त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 1/6 करायचा, आणि जे काय आन्सर येईल त्याला आन्सरला पुन्हा काय द्यायचं, क्यूबिक युनिट म्हणून द्यायचा, बिकॉज इट इज व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. लक्षात आलं? एवढं सिंपल आहे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा जो पार्ट आहे, शेवटचा पार्ट आहे वेक्टरमधला, खूप सोपा आहे आणि याच्यावर एक्झाम्पल कंपल्सरी परीक्षेला असतात. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपिपेड किंवा फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन
किंवा शो दॅट द वेक्टर्स आर कोप्लेनर. असे 3 प्रकारे एक्झाम्पल परीक्षेला कंपल्सरी याच्यावर असतात 3 किंवा 4 मार्कासाठी. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो परफेक्ट करायचा सर्वांनी. आता आपण एक्झाम्पल बोलूया. आता पुस्तकात तुम्हाला एक्झाम्पल जे आहे तुम्ही काय करायचं विद्यार्थ्यांनो, सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही बघा, खूप सोपे आहे, ते तुम्हाला समजतील, ते तुम्ही सॉल्व करू शकता. जे एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत एक्सरसाइज 5.5 मध्ये ते सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. मी असे एक्झाम्पल आता इथे सॉल्व करून दाखवणार आहे जे तुम्हाला या पुस्तकात नाही आहेत, पण आधीच्या पुस्तकात किंवा मला सापडलेले जे एक्झाम्पल आहेत म्हणजे वेगळ्या टाईपचे विचारू शकतात असे एक्झाम्पल मी आता इथे सॉल्व करून दाखवणार आहे आणि ते तुम्हाला नोट्समध्ये पाठवणार आहे. फर्स्ट क्वेश्चन इज example. First example is find the volume of parallelepiped if the coterminous edges are given by the vectors. क्वेश्चन मी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे, क्वेश्चन सुद्धा पाठवणार आहे. सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून पाठवणार आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ, क्वेश्चन असा आहे. The question is find the volume of parallelepiped if the coterminous edges are given by vectors j plus k, k plus i, r plus j. इथे पहिल्यांदा काय करणार आपण, क्वेश्चन वाचायचा, फाइंड द व्हॉल्यूम काढायला विचारलेला आहे. हा एक्झाम्पल 2 मार्कासाठी असेल. इथे वेक्टर्स आपण दिलेले नाहीये, आपण त्याला नाव देऊ अगोदर. लेट फर्स्ट वेक्टर इज j plus k, then second vector is k plus i and third vector c bar as i plus j. बघा कसं लिहिलंय मी, फर्स्ट वेक्टर इज a bar, सेकंड इज b bar, थर्ड इज c bar, a bar b bar c bar. आणि लिहिताना मी एकाखाली एक लिहिला, कारण एकाखाली एक लिहिलं तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल का, पण आपल्याला डिटरमिनंट लिहायचं असेल. नाउ वी हॅव टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ parallelepiped. राइट द फॉर्म्युला ऑफ दिस. फॉर्म्युला न लिहिता डायरेक्ट आपण एक्झाम्पल सुद्धा लिहू शकतो. इट इज डिटरमिनंट. फक्त हे जे आहे ते काय लिहिणार आपण, इथे हा जो फॉर्म्युला आहे तो आपण असं लिहू शकतो. इट इज इन द बॉक्स a bar, b bar, c bar. नाउ सॉल्व दिस डिटरमिनंट. इन द फर्स्ट रो एलिमेंट्स ऑफ i j k. i इथे नाही आहे म्हणून 0 येणार. j चा कोएफिशिएंट 1, k चा कोएफिशिएंट 1. सेकंड रो मध्ये i आहे, i चा कोएफिशिएंट 1, j नाही आहे 0 येणार, k चा कोएफिशिएंट 1 येणार. आणि थर्ड रो मध्ये i j आहे, i j k नाही म्हणून 0. हा डिटरमिनंट सिंपल आहे, आपल्याला सॉल्व करता येईल. बघा कसं येणार, सॉल्व करून दाखवते. इथे फर्स्ट एलिमेंट इज 0, 0 minus 1 is 0. Then second element is take minus sign, give minus sign and its value is 1. Now omit this 0 minus 1. आपल्याला डिफरंट सॉल्व करता येतं. 0 minus 1. Then third value is plus 1. त्यानंतर काय 1 minus 0. So we get here 0. Then minus 1 into minus 1. ही घ्यायची गरज नाही. Plus 1 into 1. Minus 1 into minus 1. Multiplication is plus 1. 1 plus 1 that is 2. So volume of parallelepiped is 2. इथे फक्त लिहिताना काय लिहिणार आपण, क्यूबिक युनिट लिहिणार. नुसतं जर a bar डॉट b bar क्रॉस c bar जर काढायला विचारलं तर आन्सर समजा इथे 2 आला तेवढंच येणार. पण जेव्हा व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलेपिपेड म्हणून विचारणार क्वेश्चन आपल्याला, तेव्हा ते युनिट लिहायला विसरायचं नाही. इट इज 2 क्यूबिक युनिट. समज एवढं सिंपल आहे, 2 मार्काला विचारू शकतात किंवा 3 मार्काला. नाउ स्टुडंट्स, द नेक्स्ट एक्झाम्पल. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला पुस्तकात दिलेला नाही, पण हा थोडासा वेगळा आहे म्हणून मी हा घेते. समजा हा परीक्षेला विचारला तर सांगू शकत नाही आपण, जुन्या पुस्तकात आहे हा क्वेश्चन. थोडासा वेगळा आहे, फक्त आधीचं एक्झाम्पल प्रमाणे दिसतं आपल्याला. फक्त यामध्ये काय ABCD. सी द क्वेश्चन इज इफ ABCD आर the vertices are given ABCD respectively, then find the volume of parallelepiped with AB, AC, AD as concurrent edges. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला a bar, b bar, c bar दिलेले होते. त्यावरून आपण व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलेपिपेड जो आहे तो हा फॉर्म्युला आपण सॉल्व केला.
पण इथे आपल्याला ABCD दिलेले आहेत आणि ते काय म्हणलेलं आहे AB, AC, AD as its concurrent edges. म्हणजे इथे काय येणार AB bar, AC bar and AD bar. These are the concurrent edges. So we have to find the volume of aluminium fluid as AB bar, AC bar, AD bar in the box. So we have to solve like this. आता यामध्ये आपल्याला ABCD पॉइंट्स दिलेले आहेत. बघा यामध्ये जे दिलेलं आहे आपण लिहून घेतलं. A म्हणजे फर्स्ट पॉइंट, B इज द सेकंड, C इज थर्ड अँड D इज द फोर्थ. त्याला नाव दिलं आपण. त्यानंतर AB बार कसं काढणार आपण? AB बार वी हॅव सॉल्व दिस. इज B बार मायनस A बार. तुम्ही काय करू शकता B बार यावरून B बार आणि A बार B बार C बार D बार असं काढू शकतो किंवा डायरेक्ट मी ते सपोज सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे B मायनस A करायचं. B बार मायनस A बार. AB बार काढताना काय करणार B मायनस A इंटू I म्हणजे काय 2 मायनस 1 इंटू I प्लस 1 मायनस 1 इंटू J प्लस 3 मायनस 1 इंटू K. मग सॉल्व केला 2 मायनस 1 इज 1 म्हणजे I 1 मायनस 1 0 म्हणजे J येणार नाही. 3 मायनस 1 इज 2K. दिस इज AB बार. AC बार मीन्स C मायनस A. C मायनस A म्हणजे काय 3 मायनस 1 I प्लस 2 मायनस 1 J प्लस 2 मायनस 1 K. मग काय ते 2I प्लस 1J प्लस 1K. नाउ AD बार मीन्स D मायनस A. 3 मायनस 1I प्लस 3 मायनस 1J प्लस 4 मायनस 1K. इट इज 2I प्लस 2J प्लस 3K. असे आपल्याला 3 वेक्टर्स मिळतील. आता इथे असं नाही घ्यायचा, इथे आपल्याला मेन्शन केलेले AB, AC आणि AD त्याप्रमाणेच घ्यायचं आपण. AB, BC, CD असं घ्यायचं नाही. मग काय आहे ते व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज बॉक्स प्रोडक्ट मध्ये A बार, B बार, AB बार, AC बार, AD बार. मग आता आपण हे वेक्टर्स काढलेले आहेत, फक्त त्याचा डिटरमिनंट सॉल्व करावा लागेल. AB बार इज I प्लस K, I प्लस 2K. I चा कोएफिशिएंट 1 आहे, J नाही म्हणजे 0 येणार प्लस 2K means it is a 2. In the second row 2I plus J plus K. Coefficient of 2 is 1. Coefficient of I is 2. Coefficient of J is 1. Coefficient of K is 1. In the third row is AD bar. Its coefficients घ्यायचे. It is a 2, 2, 3. Now solve this determinant. C. It is 1 into 3 minus 2. Second is 0. And it is plus 2 into 4 minus 2. So we get here 1 into 3 minus 1 is 1 plus 2 into 4 minus 2 is 2. So we get here 1 into 1, 2 into 2 is 4. So we get the 4 plus 1 plus 4, that is the answer is 5. Right here the unit cubic meter. This is simple. फक्त इथे आपल्याला आधीच्या एक्झाम्पल डायरेक्ट दिलेला होता, आपल्याला रेडीमेड A बार, B बार, C बार दिलेला होता. यामध्ये आपल्याला AB बार, AC बार, AD बार काढावं लागेल. त्यावरून व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट काढायचं. हा एक्झाम्पल 4 मार्काला परीक्षेला विचारलेले आहे आतापर्यंत, 3 आणि 4 मार्कासाठी. त्यामुळे या एक्झाम्पल जे आहेत ते परिपुस्तकात नाही, म्हणून मी पुन्हा तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत. नोट्स सुद्धा तुम्हाला पाठवलेले आहेत. नोट्समध्ये लिहून घ्यायचे.